हॅलो हाय आणि नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू द चॅनल वर्ल्ड ऑफ सनशाईन। मी जयश्री नेहमीप्रमाणे तुमच्यासाठी घेऊन येते ट्रॅव्हल, लाईफस्टाईल, फॅशन, फूड, DIY आणि मेकअप। तर आज आहे 12व्या दिवसाची पूजा पिल्लूची। 5व्या दिवसाची पूजा मी तुम्हाला आधीच दाखवली आणि त्यानंतर तिचा बर्थ व्लॉग पण पूर्णपणे तुमच्याबरोबर शेअर केला आणि तुम्हाला तो खूप आवडला। त्याला खूप छान रिस्पॉन्स तुम्ही दिला, त्याबद्दल थँक्यू सो मच। आणि आज तिची 12वीची जी पूजा आहे ती तुमच्याबरोबर शेअर करते आहे आणि त्याचबरोबर तिचे कान टोचले होते ते देखील तुमच्याबरोबर शेअर करते। सो ही पूजा कशी असते काय हे मला जास्त काही माहिती नाही आहे आणि त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन ही मी माझ्या आजी त्यानंतर काकू वगैरे त्यांना विचारली, तर त्यांनी जे मला सांगितलं ते मी तुमच्याबरोबर शेअर करते। तर सर्वात आधी कळस घेऊन यायचा आणि त्यानंतर ही अशी खाटेची पूजा करायची, ज्या खाटेवर आपण 12 दिवस झोपते बाळंतीणबाई त्या खाटेची पूजा करायची असते। आणि तेच मी इथे 4 पायांची खाटेची पूजा करते आहे। आधी पाणी टाकायचं आणि त्यानंतर पूजा करायची आहे आणि त्याचबरोबर पूजेच्या ताटात जे बाळाचं जे बाळतोळ असतं ते देखील ठेवायचं असतं ओलं करून, सो ते देखील ठेवलेलं आहे। आणि आता इथे विहिरीची पूजा करतात ॲक्च्युली, बट विहीर आता आमच्या घराजवळ नसल्यामुळे पाण्याचा जो नळ आहे बाहेर तिथे आम्ही पूजा करतो आहोत। आणि ते 7 दगड ठेवून पूजा करायची असते। पहिले दगडांवर पाणी टाकायचं असतं आणि त्यानंतर दुधाने त्यांचा अभिषेक करायचा असतो। हे का करतात हे ॲक्च्युली मला खरंच माहिती नाही, पण जर मला कोणी सांगितलं तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की तुम्हाला सांगेल की दगडांची पूजा का करतात ते। आणि विहिरीची पूजा याच्यासाठी केली जायची कारण जे साथी असते असतात त्यांचा आशीर्वाद आपल्या बाळाला असावा यासाठी विहिरीची पूजा केली जाते। पण आता विहीर जवळ नसल्यामुळे पाण्याच्या नळाकडे ही पूजा आम्ही करतो आहोत। त्यानंतर दगडांना देखील हळदी कुंकू लावून घेते आहे मी। आणि माझ्यानंतर ज्या सुवासिनी 5 बायका असतील त्यांनी देखील ही पूजा करायची असते, त्यामुळे मग आमच्या गल्लीतल्या ज्या बायका आहेत त्यांना बोलवलेलं आहे आणि त्या देखील आता पूजा एक एक करून करणार आहेत। त्यानंतर कळस धरून आणि बाळाचं जे बाळतोळ असतं त्याचे चुंबळ करून त्याच्यावर तो कळस ठेवला जातो पाण्याने भरलेला। आणि जे आपले दार असतात त्यांना हळदीच्या पाण्याने किंवा हळदीने 5 पंजे मारायचे असतात हाताचे, तर तेच इथे मी करते आहे। तर मी विचारल्यावर मला सांगितलं की बाळाला पुढे लग्नाच्या वेळेस काही प्रॉब्लेम नको यायला म्हणून ही प्रथा आहे ती करायची असते। त्याच्या मागचं काय कारण आहे हे मला माहीत नाही, बट जी पूजा करायची असते, जी आपली संस्कृती आहे ती जपायची असते म्हणून मी हे सगळं काही करते। आणि जर तुम्हाला माहिती असेल तर नक्की तुम्ही कमेंटमध्ये मला सांगू शकता। त्यानंतर मम्मीने माझी घरात येण्याआधी ओटी भरली आणि मग घरात आल्यानंतर मला माठ म्हणजे आपल्या पाण्याची पूजा करायला सांगितली। माठ जिथे आपण पाणी पितो ते माठावर देखील हाताचे 5 पंजे असे उमटवायला सांगितले आणि त्याची देखील पूजा करायला लावली। त्यानंतर सेम जे 5 पंजे उमटवायचे होते हाताचे ते 5 घरांवर उमटवायचे होते, तर म्हणून मी पहिले माझ्या काकूच्या घरी आमच्या समोरच राहते काकू, त्यांच्याकडे उमटवले आणि त्यांनी देखील माझी ओटी भरली। पूजा करून मग माझी ओटी भरली। त्यानंतर मी अजून असे 5 घरं केले, ते सगळं काही शूट केले नाही आहे, पण बाकी जे काही शूट केलं ते तुमच्याबरोबर सगळं काही शेअर करते आहे।
ते झाल्यानंतर पिल्लूला घेऊन सूर्यनारायणाची देखील पूजा करायला सांगितली, तर तेच मी इथे करते आहे, सूर्यनारायणाची पूजा. आता आम्ही जातोय कान टोचायला. हिंदू धर्मामध्ये करण्यात येणाऱ्या 16 संस्कारांमध्ये कर्णवेध हा सुद्धा एक संस्कार आहे. यामध्ये कान टोचले जातात. आजकाल कान टोचण्याची फॅशन जोरात सुरू आहे, परंतु कधी काळी असे करणे लोकांसाठी अनिवार्य होते, कारण यामागे केवळ धार्मिक नाही तर वैज्ञानिक तथ्य सुद्धा दडलेले आहे. आयुर्वेदानुसार कान टोचल्याने विविध प्रकारच्या आजारांचा धोका कमी होतो. हा विधी मुलांच्या जन्मानंतर 10व्या, 12व्या किंवा 16व्या दिवशी करावा असं म्हटले जाते. यावेळी बाळाच्या शरीराचा भाग खूप मऊ असा असतो आणि ही प्रक्रिया सहज होते. कान टोचण्याचे काम सहसा डॉक्टर किंवा सोनार यांच्याकडून आपण करून घेतो. कुटुंबाच्या क्षमतेनुसार कान टोचणे ही सोन्याची सुई किंवा चांदीची किंवा लोखंडाची सुद्धा असू शकते. आयुर्वेदानुसार कानाच्या खालील भागात एक पॉइंट असतो. या ठिकाणी छिद्र केल्यास हे मेंदूचा एक भाग ॲक्टिव्ह ठेवतो. ॲक्युपंक्चरनुसार कानाच्या खालच्या भागाजवळ डोळ्यांभोवती नसा असतात त्या मोकळ्या होतात. हा बिंदू दाबल्याने दृष्टी सुधारते. ॲक्युपंक्चरनुसार कान टोचताना केंद्रबिंदूवर दबाव पडल्यामुळे OCD म्हणजेच एखाद्या गोष्टीची गरजेपेक्षा जास्त चिंता, घाबरणे हे सगळं काही दूर होते. त्याचप्रमाणे आमच्या बाळाच्या मामाकडून कान टोचले जातात, म्हणून मावशी आल्या होत्या, त्याचबरोबर दादा आला होता, त्यांनी पिल्लूचे कान टोचले. तेच सगळं काही इथे आहे. आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, इन्फॉर्मेशन आवडली असेल आणि ते तुम्हाला सगळं काही आवडलं असेल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. टिल देन टाटा, बाय बाय, टेक केअर.